हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेक्चरमध्ये आज आपण शैक्षणिक घडामोडी भाग 2 हे पाहणार आहोत. 2025मधील शैक्षणिक घडामोडी आपण पाहत आहोत. यामधील पहिला पार्ट जो आहे हा आपण या ठिकाणी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देखील. तर या ठिकाणी आपण आज शैक्षणिक ज्या घडामोडी आहेत त्या आपल्याला शिक्षण विभागाच्या भरती परीक्षामध्ये जसं की केंद्रप्रमुख असेल किंवा शिक्षण विस्तार अधिकारी असेल तर आणि उपशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी या संबंधित जे काही प्रश्न आपल्याला परीक्षेत त्या विचारलेले असतील त्या स्वरूपाचे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि 10 मिनिटामध्ये अवघ्या 30 प्रश्नांना आपण स्पष्टीकरणांसहित उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जे कोणी नवीन असतील त्यांना एक काइंडली रिक्वेस्ट असणार आहे, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा. ठीक आहे, तर आपल्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे, 2025 पासून महाराष्ट्रातील शालेय शिक्षण संरचनांमध्ये कोणता मोठा बदल करण्यात आलेला आहे? तर यामध्ये पहा, NEP म्हणजेच आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020ची, त्यानुसार शिक्षण प्रणालीमध्ये जी संरचना केलेली आहे ती 5+3+3+4 अशा स्वरूपाची आहे. ठीक आहे, तर ज्यामुळे शिक्षण अधिक टप्प्याटप्प्याने या ठिकाणी बालकेंद्रित होणार आहे. दुसरा प्रश्न बघूया, 2025मध्ये महाराष्ट्रातील शालेय शिक्षणासाठी कोणती त्रिभाषा धोरण राबविण्यात आलेलं आहे? नक्कीच तुम्हाला याचं उत्तर बरोबर येणार आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी आहे. ठीक आहे, तर तिसरी भाषा हिंदी म्हणून अनिवार्य शिकवणूक सुरू केली गेलेली आहे. तिसरा प्रश्न बघूया, NEP 2020नुसार महाराष्ट्रातील नवीन अभ्यासक्रम कोणत्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तयार केला जात आहे? तर यामध्ये SCERT आणि बालभारती यांच्या अंडर हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. नक्कीच लक्षात ठेवा, हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग पुढे SCERT जे आहे, SCERT व बालभारती हे नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांसाठीही देखील जबाबदार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्राने 2025पर्यंत शिक्षण प्रशिक्षणामध्ये कोणते लक्ष ठेवलेले आहे? तर 2025पर्यंत जवळपास 80% शिक्षक यांना लक्ष ठेवलेलं आहे. कशाकरिता? तर नव्या पद्धती आणि तंत्रज्ञानासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना तिसरी भाषा निवडण्याची कोणती मुभा आहे? तर विद्यार्थ्यांना तिसरी भाषा निवडण्याची जी मुभा आहे ही किमान 20 विद्यार्थी असल्यावर इतर भाषा आपल्याला शिकवता येत असते. म्हणजे तिसरी भाषा केव्हा निवडायची आपण? जेव्हा 20 विद्यार्थी कमीत कमी असले पाहिजे त्यावेळेस आपण त्या ठिकाणी हिंदी किंवा भाषा या ठिकाणी शिकवता येऊ शकते. आता विद्यार्थ्याच्या संख्येनुसार हिंदी व्यतिरिक्त इतर भाषा शिकविण्याची देखील मुभा आहे. NEP 2020चा ग्राउंड स्तरावरील अंमलबजावणीचं उद्दिष्ट वर्ष कोणतं आहे? हा पुढचा प्रश्न आपण बघत आहोत. यामध्ये बघा, उद्दिष्ट वर्ष कोणतं ठेवलेलं आहे की ग्राउंड स्तरावरील अंमलबजावणी सुरू करायची आहे ती 2028-29 पर्यंत राष्ट्रीय धोरण पूर्ण प्रभावीपणे टप्प्याटप्प्याने करायचं आहे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. माहीत असू द्या की हे जे 2020 आहे हे कुठपर्यंत चालणार आहे? तर 28 ते 29 पर्यंत चालणार आहे, परंतु त्याचा कालावधी मे बी एखाद्या वेळेस वाढू शकतो. क्वेश्चन नंबर 7 पाहूया, केंद्र सरकारने 2025मधील शिक्षण क्षेत्रासाठी कोणती आर्थिक मदत केलेली आहे? तर यामध्ये 500 कोटी रुपये AI क्षेत्रासाठी दिलेली आहेत. आता AI काय आहे? तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो, आणि त्यावर आधारित शिक्षणासाठी मोठा निधी देखील त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. 8 नंबरचं क्वेश्चन पाहूया, कौशल्य शिक्षणासाठी 2025मध्ये कोणता देशव्यापी मिशन राबवण्यात येत आहे? तर कौशल्य शिक्षणासाठी 2025मध्ये व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरिता स्किल इंडिया हे मिशन चालू करण्यात आलेलं आहे. मूलभूत साक्षरता व गणितासाठी कोणते प्रमुख मिशन कार्यरत आहे? तर मूलभूत साक्षरता, न्यूमरेसी आपण जे म्हणतो का नाही, फंडामेंटल लर्निंग अँड न्यूमरेसी वगैरे, तर हे निपुण भारत मिशनद्वारे करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र शासनाने गुणवत्ता वाढविण्यासाठी कोणता उपक्रम चालू केलेला आहे?
आता महाराष्ट्र शासनाने शाळा शगुन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, जे की शाळेतील गुणवत्ता वाढविण्यासाठी एक योजना म्हणून, उपक्रम म्हणून राबविण्यात येत आहे. शिक्षणात डिजिटल माध्यमांचा वाढता वापर कशामुळे झालेला आहे, तर NEP 2020 आणि कोविड-19 यांच्या आलेल्या धोरणामुळं किंवा एक आपत्तीमुळे शिक्षणामध्ये डिजिटल माध्यमांचा वापर हा जास्तीत जास्त झालेला आहे. आता सध्या तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, हे सुद्धा एक प्रकारचं डिजिटल माध्यमच आपण या ठिकाणी आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी वापरत आहोत. पुढे आता बघा, महाराष्ट्र राज्य मंडळांच्या शाळांचा शैक्षणिक सत्र पुढील कोणत्या महिन्यात सुरू होणार आहे, तर हे एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे. 2025मध्ये CBSE बोर्ड विद्यार्थ्यांसाठी कोणते डिजिटल टूल सुरू करण्यात आलेली आहे, तर डिजिलॉकर पिन हे टूल त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. त्यालाच आपण एक प्रकारे अपार ID म्हणून सुद्धा संबोधतो. आणि BA MA वगैरे जे क्रेडिट बेस्ड अभ्यासक्रम एखाद्या युनिव्हर्सिटीज तर्फे म्हणजेच YCMOU असेल यांच्यातर्फे जर राबविण्यात येत असेल, तर नक्कीच त्या ठिकाणी हे क्रेडिट्स म्हणून ABC कार्ड आपल्याला काढायला लावलेले होते. तेच ABC जे आहे, हे ABC क्रेडिट्स म्हणजेच एक प्रकारे त्या विद्यार्थ्यांचं डिजिलॉकर म्हणजेच अपार ID म्हणजे ती पूर्ण शिक्षणाची माहिती त्या नंबरभोवती विद्यार्थ्याची दिसणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. शिक्षण क्षेत्रातील महिला सहभाग वाढविण्यासाठी कोणता जागतिक अहवाल त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, तर युनेस्कोचा स्टेम रिपोर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. IIT मद्रासने 2025मध्ये कोणता नवीन BTech कार्यक्रम सुरू केला, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स हा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केलेला आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये मुख्यतः कोणता डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म वापरला जातो, तर दीक्षा हा डिजिटल प्लॅटफॉर्म महाराष्ट्रामध्ये वापरला जातो. 2025मध्ये शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय निकष कोणता आहे. आता 2025मध्ये नेमकं कुठले पर्यायामधील उद्दिष्ट आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायची आहेत, तर SDG म्हणजेच काय आहे, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, जे की सातत्यपूर्ण शाश्वत विकास त्या ठिकाणी दर्शवत असतं. तर शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय निकष हे SDG संबंधित आहेत. ओके. पुढे 2025मध्ये NCERTने किती ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत, तर 28 ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून दिलेली आहेत. IIT दिल्लीने 2025मध्ये कोणत्या देशात नवीन कॅम्प्स उघडला, अबुधाबी या देशामध्ये उघडलेला आहे. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये NEP 2020 अंमलबजावणीची अंतिम मुदत कोणती आहे, तर 28-29. हा प्रश्न डबल रिपीट झालेला आहे. हे धोरण संपूर्णपणे अंमलात आणलं जाईल आणि हे अंमलात आणताना ॲट अ टाईम नाही, तर टप्प्याटप्प्याने ते अंमलात येणार आहे. पण अंमलात आणण्याचं शेवटचं वर्ष कोणतं असेल, तर 28-29 हे अंमलात आणण्याचं शेवटचं वर्ष असणार आहे. 2025मध्ये मुलींच्या शिक्षण निकालांमध्ये कोणता बदल आपल्याला दिसला आहे, तर त्यामध्ये 2025मध्ये मुलींच्या शिक्षणामध्ये नक्कीच पॉझिटिव्हिटी आपल्याला दिसलेली आहे. आणि हे जे पर्याय आपण बघितले तर त्याच्यामध्ये सुधारलेलं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. भारतीय संस्थांनी कोणत्या देशात नवीन कॅम्पस सुरू केलेला आहे, दुबई या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो लक्षात राहू द्या. पुढे नंतर IIT मद्रासने कोणत्या प्लॅटफॉर्मवर AI कोर्सेस सुरू केलेले आहेत, तर AI कोर्सेस सुरू करणारे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर स्वयं प्लस हे आहे. IIT मद्रासने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. ठीक आहे. आता यामध्ये पहा, पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत 24 नंबरचा. महाराष्ट्र शालेय अभ्यासक्रम बदलांची प्रमुख घोषणा कधी केलेली आहे, तर सप्टेंबर 2025मध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून करण्यात आलेली आहे. शिक्षक सहभाग वाढविण्यासाठी महाराष्ट्राने कोणता उपक्रम घेतलेला आहे, तर डिजिटलीकरण आणि प्रशिक्षण हा उपक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणजे यामधून शिक्षकांची स्वतःची गुणवत्ता देखील त्या ठिकाणी वाढविण्याचा प्रयत्न हा करण्यात येणार आहे. CBSEने निकाल वितरणासाठी कोणती नवीन
पद्धत सुरू केलेली आहे. तर डिजिटल पिन हे पुन्हा एकदा प्रश्न आपल्याला आलेला आहे. NEP 2020मध्ये मूल्यांकन धोरणात काय बदल झाला? तर मूल्यांकन धोरणामध्ये कायम राहिलेली आहे. पुन्हा पुढचा प्रश्न आहे, नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्यात आलेली आहे, कायम नाही. गुणवत्तेला महत्त्व देण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे. दीक्षा प्लॅटफॉर्मने ग्रामीण शिक्षणात काय साध्य केलेले आहे? तर 70% ग्रामीण भागातील प्रवेश हे दीक्षा प्लॅटफॉर्मने करून दिलेले आहेत. जसं की आपण म्हटलं, कोरोनाचा कालावधी असेल, तसं मोबाईल सर्वांकडे होता. मग त्यामध्ये दीक्षा ॲपवरती जे विद्यार्थ्यांना पुस्तकातील माहिती आहे ही त्या ठिकाणी डिजिटल स्वरूपामध्ये त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना ती करता आलेली आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. निष्ठा ट्रेनिंगचा उद्देश काय आहे? तर शिक्षकांना नवपद्धतीची माहिती होण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी हे त्या ठिकाणी ट्रेनिंग ठेवण्यात आलेलं आहे. 42 लाखांहून अधिक शिक्षकांना या ठिकाणी प्रशिक्षित केलं गेलेलं आहे. संपूर्ण भारतात मूलभूत शिक्षण पुरवठ्याचा उद्दिष्ट कोणता वर्ष म्हणून साजरा केला जातो? तर मूलभूत शिक्षण पुरवठ्याचा उद्दिष्ट वर्ष बघा 2026-27 हे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता हे आपण या ठिकाणी जे बघितलं आहे ते हे प्रश्न आपण आत्तापर्यंत 30 प्रश्न बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला नक्कीच या येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये हे आपणास महत्त्वाचे ठरतील. तर 10 मिनटापेक्षा 1-2 मिनटं आपली जास्त झालेली आहेत, काही हरकत नाही. चांगल्या गोष्टीसाठी आपण असं म्हटलं नाही की 10च मिनिटं, कधी 8ही होतील किंवा कधी 12 मिनटंसुद्धा होतील किंवा कधी 15 मिनटंसुद्धा होतील. पण शेवटपर्यंत या ठिकाणी आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका, कारण त्या कमेंट्समधून आमचं मोटिवेशन या ठिकाणी क्रिएट होणार आहे आणि दर्जेदार व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्हाला हे प्रेरणा देण्याचं काम तुम्ही मात्र नक्की करावं, असं या ठिकाणी मनोमन इच्छा व्यक्त करून आपण पुढच्या पार्टमध्ये नक्कीच भेटूया. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय.